रसिक श्रोते हो, नमस्कार. मी निर्मला नगरकर. संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनःपूर्वक स्वागत आहे. या संस्कृत सुभाषित सौरभच्या माध्यमातून आपण भोजराजा किती गुणग्राहक होता, किती दानशूर होता, याविषयीच्या अनेक कथा ऐकलेल्या आहेत. आजच्या भागातही आपण अशीच एक कथा ऐकणार आहोत. भोजराजाला सवय होती, तो रात्रीच्या वेळेला वेषांतर करून आपल्या धारानगरीमध्ये भ्रमण करत असे आणि लोकांच्या काही अडीअडचणी आहेत का, लोकांचे काही प्रश्न आहेत का आणि लोकांचं काय मत आहे आपल्या राज्यकारभाराविषयीचं हे जाणून घ्यायचा प्रयत्न करत असे. असंच एकदा तो फिरत असताना एका मंदिरामध्ये एक अत्यंत गरीब मनुष्य त्याला दिसला. तो मनुष्य काहीतरी बोलत होता. तो काय म्हणत होता हे आपण आधी ऐकू. तो एक श्लोक म्हणत होता. तो श्लोक आपण ऐकू आधी. श्लोक असा आहे: शीतेनाध्युषितस्य माघजलवच्चिंतार्णवे मज्जतः शांताग्नेः स्फुटिताधरस्य धमतः क्षुत्क्षामकुक्षेर्मम निद्रा क्वापि मानितेव दयिता संत्यज्य दूरं गता सत्पात्र प्रतिपादितेव कमला नो हीयते शर्वरी. असं तो म्हणत होता. आता याचा अर्थ काय? तो म्हणत होता शीतेनं म्हणजे थंडीमुळं, कारण कडाक्याच्या थंडीचे दिवस होते ते, आणि हा इतका गरीब होता हा मनुष्य जो मंदिराच्या आश्रयाने राहिला होता. अतिशय गरीब. थंडीपासून रक्षण करण्यासाठी त्याच्याकडे उबदार कपडेही नव्हते की खायला पोटभर अन्नही नव्हतं. त्याने आपल्या अवस्थेचं वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे या श्लोकामध्ये. पण किती अलंकारिक भाषेत आपलं वर्णन त्याने केलेलं आहे बघा. शीतेन अध्युषितस्य, शीत म्हणजे थंडी, अध्युषितस्य म्हणजे त्या मंदिरामध्ये तो निवास करत असलेला, राहत असलेला. त्याचं काय झालं? माघ जलवत चिंतार्णवे मज्जतः. माघ जल, माघ महिना म्हणजे कडाक्याच्या थंडीचे दिवस. पाणी अगदी थंडगार पडलेलं असतं. त्या माघ महिन्यातील थंडगार पाण्याप्रमाणे चिंतार्णव, चिंतारूपी महासागर, अर्णव म्हणजे महासागर, चिंतारूपी महासागरामध्ये मज्जतः म्हणजे डुंबत असलेला मी, बुडत असलेला मी. आणि काय करत होता तो? शांताग्नेः स्फुटिताधरस्य धमतः. शांताग्नेः थंडीमुळं ती शेकोटी पेटवलेली सुद्धा सारखी विझून जात होती आणि तिला पुन्हा चेतवण्यासाठी स्फुटिताधरस्य, थंडीमुळे ज्याचे ओठ फाटलेले आहेत, फुटलेले आहेत, उरले आहेत आपण म्हणतो, थंडीमुळे ज्याचे ओठ उरलेले आहेत, फुटले आहेत, असा तो धमतः म्हणजे त्या अग्नीला फुंकर मारत होता. फुंकर मारून मारून ज्याचं पोट क्षुत्क्षाम कुक्षेर्मम, क्षुत म्हणजे क्षुधा, भूक, क्षाम म्हणजे अत्यंत बारीक, आणि कुक्षे म्हणजे पोट, मम म्हणजे माझे. क्षुत्क्षाम कुक्षेर मम याचा अर्थ अत्यंत भुकेनं खपाटीला गेलेला असा मी, माझं पोट. म्हणजे थंडीमुळे माघ महिन्यातील पाण्यासारख्या थंडगार चिंतारूपी महासागरामध्ये बुडत असलेला मी, डुंबत असलेला मी, आणि विझलेल्या अग्नीला पुन्हा चेतवण्यासाठी थंडीमुळं फुटलेल्या ओठांनी सतत फुंकर मारून मारून माझं पोट भुकेनं अगदी खपाटीला गेलेलं आहे. आणि काय झालं आहे? झोपसुद्धा येत नाही आहे, कारण पोटात काही अन्नच नाही, तर झोप कुठून येणार? शिवाय कडाक्याची थंडी. निद्रा क्वाप्य अवमानितेव दयिता संत्यज्य दूरम गता. आता मला झोप येत नाही, एवढंच एक गद्यवाक्य, पण त्याने किती सुंदर उपमा देऊन आणि अलंकारिक भाषेत सांगितलं आहे बघा. निद्रा म्हणजे झोप, क्वापी अवमानितेव दयिता, दयिता म्हणजे प्रेयसी, प्रिय व्यक्ती. ती काय, ती जर अपमानित झाली, चिडली, तर ती जशी रुसून दूर जाते, तशी ही माझी झोप मला संत्यज्य दूरम गता, मला सोडून दूर गेलेली आहे. एखाद्या अपमानित झालेल्या प्रियेप्रमाणे ही झोप मला सोडून दूर गेलेली आहे. आणि ही रात्र ही संपतच नाही आहे. असं वाटतं कधी रात्र संपेल आणि कधी त्या सूर्याची उबदार किरणं स्पर्श करतील आणि मी त्या उन्हात बसून माझ्या थंडीपासून निवारण करीन, असं मला झालेलं आहे. पण ही रात्रच संपत नाही आहे. कशी संपत नाही आहे? सत्पात्र प्रतिपादितेव कमला नो हीयते शर्वरी. सत्पात्र प्रतिपादितेव, सत्पात्र म्हणजे अत्यंत सज्जन लोकांच्याकडं लक्ष्मी अगदी टिकून राहते. सत्पात्र प्रतिपादितेव, सज्जन लोकांनी संचय केलेल्या कमला म्हणजे लक्ष्मी, ती जशी कधीही क्षय पावत नाही, तशी ही शर्वरी म्हणजे ही रात्र
कधीही क्षय पावत नाही. ही रात्र संपतच नाही आहे. एखाद्या सज्जन माणसाने साठवलेल्या लक्ष्मीप्रमाणे जसं त्या लक्ष्मीचा क्षय होत नाही, तशी ही रात्रही संपत नाही आहे. असं तो आपल्या अवस्थेचं वर्णन करत होता की एकतर तो अग्नी विझून गेलेला आहे, त्यामुळं थंडीपासून बचाव करण्याचा तेवढाच एक मार्ग, तो अग्नी चेतवण्यासाठी फुंकून फुंकून, म्हणजे थंडीमुळं फुटलेल्या ओठांनी फुंकून फुंकून भुकेनं पोट खपाटीला गेलेलं आहे, झोपसुद्धा येत नाही आणि ही रात्रसुद्धा संपत नाही आहे, एवढंच त्याला सांगायचं होतं. पण त्याने प्रत्येक गोष्टीला इतक्या सुंदर उपमा दिल्या, इतकं अलंकारिक भाषेमध्ये आपल्या अवस्थेचं वर्णन केलेलं आहे. ते ऐकून राजानं दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला आपल्या दरबारामध्ये बोलवलं आणि त्याला विचारलं, पूर्वेद्युः रात्रौ त्वया दारुणः शीतभारः कथं सोढः. पूर्वेद्युः म्हणजे आदल्या दिवशी, रात्रौ म्हणजे रात्री, आदल्या दिवशीच्या रात्री तू हा दारुण शीतभार म्हणजे अगदी त्या थंडीचा कहर कथं सोढः कसा सहन केलास. तेव्हासुद्धा या कवीने इतकं साध्या शब्दात पण इतकं पदलालित्य असलेला श्लोक म्हणून दाखवला आणि कशी थंडी सहन केली हे त्यानं सांगितलेलं आहे. कवी म्हणतो, रात्रौ जानुर्दिवा भानुः कृशानुः संध्ययोर्द्वयोः एवं शीतं मया नीतं जानू भानू कृशानुभिः. रात्रौ जानू, जानू म्हणजे गुडघे, दोन्ही गुडघ्यांमध्ये मी रात्री मान खुपसून अगदी अंगाचं मुटकुळं करून थंडीपासून बचाव करत होतो. दिवा भानू, दिवा म्हणजे दिवसा, भानू म्हणजे सूर्य, सूर्याच्या उष्णतेपासून मी दिवसा थंडीपासून माझा बचाव करत होतो. आणि कृशानुः संध्योर्द्वयोः, संध्या म्हणजे संधिकाल, जसा रात्र संपायच्या आणि दिवस उगवायच्या मधला जो संधिकाल असतो, प्रातःकाल, सूर्याची उबदार किरणं पडलेली नसतात, आणि सायंकाळ सूर्य मावळल्यानंतर रात्र सुरू व्हायच्या आधीचा सायंकाळ, त्यावेळेला मी काय करत होतो, तर मी कृशाणू म्हणजे अग्नी पेटवून म्हणजे शेकोटी पेटवून थंडीपासून माझा बचाव करत होतो. एवं शीतम मया नीतम, एवं म्हणजे अशा प्रकारे, शीतम म्हणजे हे थंडीचा काळ मी अशा प्रकारे घालवला, मया नीतम, एवं शीतम मया नीतम जानू भानू कृशानुभिः. अशा प्रकारे मी हा थंडीचा काळ जानू म्हणजे गुडघा, भानू म्हणजे सूर्य आणि कृशाणू म्हणजे अग्नी यांच्या मदतीनं मी थंडीचा काळ घालवला. त्याचं हे उत्तर ऐकूनसुद्धा राजाला खूपच आनंद झाला. त्याची प्रतिभाशक्ती, एवढ्या गरिबीतही टिकून राहिलेली प्रतिभाशक्ती बघून राजाने त्याला 3 सुवर्ण कलश बक्षीस म्हणून दिले. आणि राजाचं ते दातृत्व बघून त्या कवीनं आणखी एक श्लोक म्हणून दाखवला. तो श्लोक असा, धारयित्वा त्वयात्मानं महात्याग धनायुषा मोचिता बलिकरणाद्याः स्वयशो गुप्त कर्मणा. हे राजा, तू तुझं म्हणजे महान त्यागाने युक्त असं तुझं आयुष्य आणि संपत्ती आहे. तू स्वतःला त्यागमय केलेलं आहे. तुझं आयुष्य आणि संपत्ती ही सगळी दान देण्यासाठीच आहे. आणि मोचिता बलिकरणाद्याः, बली आणि कर्ण हे अत्यंत दानशूर यांच्या कथा आम्ही ऐकलेल्या होत्या, पण त्यांच्यावरचा आमचा विश्वास उडायला लागला होता की खरंच एवढे दानशूर लोक असतात का, असा आम्हाला प्रश्न पडला होता. आणि काय, स्वयशो गुप्त कर्मणा, त्यांच्या यशाच्या कथा आता गुप्त व्हायला लागल्या होत्या, म्हणजे आम्हाला त्याचा विश्वासच बसत नव्हता. पण तू हे आज दाखवून दिलेलं आहेस की बली आणि कर्ण यांच्यासारखंच तू सुद्धा दानशूर आहेस. या कवीचं हे उत्तर ऐकून किंवा हा श्लोक ऐकूनसुद्धा भोजराजाला अतिशय आनंद झाला आणि त्याने आणखी 1,00,000 सुवर्णमोहरा बक्षीस म्हणून दिल्या. आपल्याला जर हा भाग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावे. पुढच्या भागामध्ये अशाच एका छानशा सुभाषितासह आपण नक्की भेटूया. धन्यवाद.